गुरुजनांना मला प्रणाम आणि मित्रांनो नमस्कार. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझी मोठी मुलगी दुबईमध्ये जॉब करते आणि मी 2016 पासून दुबईमध्येच काम करतो. डायरेक्टर लेवलला आहे. मी पुत्रमध्ये डायरेक्टर सुद्धा दुबईला. थँक्यू. मी नितीन आत्माराम गवळे. माझं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे. शाळा पुण्याला जॉबला आहे. माझा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी ही सेकंड इयर इंजिनिअरिंगला आहे आणि मुलगा 10वी पास झालेला आहे. थँक्यू. मी हिराला समोर आणि मोठा काम करतो. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा बीटेकच्या सेकंड इयरला आहे आणि लहान मुलगा 12वी पुण्यामध्ये. प्रथम मी माझ्या सरांना सगळ्यांना सर्व माझ्या मित्र परिवारांना मी मनापासून धन्यवाद देतो की मला या सर्व ठिकाणी मला बऱ्याच 36 वर्षानंतर सगळ्या मित्रांना मला भेटायला भेटलं, म्हणून मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. माझे नाव स्वतःचे निलेश गुजराती आहे. मी बरेच वर्ष मुंबईला IT कंपनीत जॉब केल्यानंतर आता 3-4 वर्षापासून शहादा विकास कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये IT ऑफिसर म्हणून कामाला आहे. माझी एकच मुलगी आहे आणि ती आता डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग करते आहे. आता लास्ट इयरला बाहेर गेली, ती एक्झाम दिली ती. तर वेटिंग फॉर द एक्झाम ऑनली. बस शहादा. मला 2 मुली 1 मुलगा आहे. माझा व्यवसाय हॉटेल व्यवसाय. मी पतसंस्थेला कर्मचारी म्हणून कामाला आहे. वसुली अधिकारी म्हणून शहादा. मी धनराज पाटील. माझा आईस्क्रीम ज्यूसचा व्यवसाय आहे. शहाद्याला बेस्ट आईस्क्रीम करून माझं शॉप आहे. मला एक मुलगी 1 मुलगा आहे. मुलगी CA झाली आहे आणि मुलगा इंजिनियर आहे. मी चुनीलाल गिरीराज खेळकर. आपल्या शहरामध्ये CD म्हणून मी प्रसिद्ध आहे आणि माध्यमिक शिक्षक म्हणून आपल्या संस्थेच्या जेथे मी शिकलो त्याची शाखा आहे आश्रम शाळा चिखली येथे उपशिक्षक म्हणून. मला 1 मुलगा आहे, मोठा मुलगा. त्याच्यानंतर माझी अशी इच्छा होती देवाजवळ की मला एक मुलगी पाहिजे. मी प्रार्थना करतो 1 मुलगी दे, 1 मुलगी दे. देवाने माझी प्रार्थना कशी ऐकली काय माहिती. तर 1 नंतर मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. इन्फोसिस कंपनीमध्ये नोकरीला आहे आणि मुलींचं सुद्धा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं आहे. कारण की 21व्या वर्षी 22व्या वर्षी लग्न झालेलं होतं. आणि मी जे शिकवतो फक्त एकच मुलं यांचे जे संस्कार आहेत हे समोर असलेले आपले यांच्यावरून काही आयुष्यात मी बोलू शकणार नाही. कारण की त्यांची स्टाईल त्यांचं शिकवणं सगळं मी आतापर्यंत कसं चालू केलेलं आहे. मला स्वतः काहीच मिळायला सांगतो. मी एक मध्यस्थ कसा आहे तो त्यांनी दिलेलं मी तिकडे देतोय. सो लवकर लावलं नाही. त्यांना फॉलो केलो आणि त्यांना सांगतो ते मला फॉलो करतात. यांना फॉलो करतात. माझे विद्यार्थी आणि सगळे विद्यार्थी खूपच बरं गेलेले. धन्यवाद सर. खूप तुमचा मी आभारी आहे. काही विद्यार्थी नाईटला मी शेख मुस्तकीम शेख बशीर राहणार शहादा. मला 3 अपत्य आहे. मोठी मुलगी आहे ती BScला सेकंड इयरला आहे. एक मुलगा 12वी पास झाला. त्याला ITIला आता डिप्लोमाच्या रिझल्ट येणार आहे. डिप्लोमा पण झाले. एक लहान मुलगा आहे तो 12वीला गेलेला आहे. माझं नाव विवेक नारायण भावसार. माझा व्यवसाय शेती. मला 3 मुली आहेत. मोठी मुलगी BBAला आहे शिरपूरला आणि 2 मुलींनी 12वी पास केलं आहे. माझं नाव सागर सुरेश सापुरे. मी 92ला बँक जॉईन केलेली आहे. आता सध्या ती आम्हाला मिशनमध्ये बँक ऑफ बरोबर आहे आणि आता माझी ट्रान्सफर 10 दिवसापूर्वीच मुंबईला झाली आहे. आता मुंबईला जॉईन केलं आहे. मला 2 मुलं आहेत. एक BE कॉम्प्युटर, एक सिव्हिल. दोघं पुण्याला जातात आणि मी आता माझे 9 वर्ष बाकी आहे. 32 वर्ष सर्व्हिस झाली. सगळ्या मित्रांना प्रणाम. माझं नाव अनिल भूत. मी नारी भूषा म्हणजे साडीचा व्यवसाय करतो. मला 2 मुली 1 मुलगा आहे. मुलगी माझी मुलगी CA आहे. दुसरी मुलगी इंजिनियर डिझायनर आहे आणि मुलगा CA फाउंडेशनला आहे.
सर्व गुरुजनांना नमस्कार करतो आणि सर्व मित्रांनाही नमस्कार करतो. माझं नाव शब्बीर इलियास राजा आहे. मी मागच्या 20 वर्षांपासून दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर फायनान्स मॅनेजर म्हणून काम करतोय. मला 2 बाळ आहेत. माझी मुलगी आता फर्स्ट इयरला आहे आणि माझा मुलगा आता 12वीला आहे आणि मी तिथंच स्थायिक झालेलो आहे दुबईला. माझे नाव श्याम मोहम्मद आरिफ आहे. मी आता सध्या अमरावती येथे समुदाय आरोग्य अधिकाऱ्याकडून काम करतो आहे. मला 2 मुले आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगा आता सध्या बांगलादेशला MBBS करतोय आणि मुलगीने 12वी पास केली. सर्व मित्रांना माझा नमस्कार. मी किरण कांतीलाल पाडवी, नाईक कॉलेज वसंतराव नाईक सिनियर कॉलेजला मी नोकरीला आहे. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा 12वी सायन्स पास झाला आहे आणि दुसरा मुलगा माझ्या 20 महिन्याचा. मी आज डॉक्टर विजय आलो आणि माझा मोठा मुलगा MBBS झाला आहे आणि दुसरा मुलगा तो बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे दवाखान्यात लागणाऱ्या मशिनात असेल स्कॅनिंग त्याच्या इंजिनिअरिंग होतोय. तो बी माझ्या फील्डमध्ये. थँक्यू. हॅलो सर्व गुरुजनांना वंदन. माझे नाव ज्ञानेश्वर भिका चौधरी. सर्व जवळजवळ ज्ञानेश्वर प्रत्येकांना बोलता यायचं नाही किंवा समजायचं नाही म्हणून नानू म्हणून प्रचलित होतो. तर मला 2 मुलं. मोठा मुलगा मागच्या वर्षी त्याला IIT रुडकीला ॲडमिशन मिळालं. आर्किटेक्ट हा विषय त्याला मिळाला. इंडियातल्या टॉप 5 IIT पैकी 3 नंबरची IIT रुडकी आहे, तिथं त्याला ॲडमिशन मिळालं. आपल्या सर्वांच्या सदैव शुभेच्छा व आशीर्वाद आपला त्याच्या पाठीशी, माझ्याही पाठीशी. तसेच 2 नंबरचा मुलगा ध्रुव हा आता IIT फाउंडेशनचे एक्झाम देतोय. त्याचे 2 पेपर झाले, आता 2 पेपर बाकी. यानंतर तो इंटरमिजिएटसाठी पुढे जाईल. त्याच्याही मागे आपल्या शुभेच्छा आहेत. तसेच माझं राजकीय करिअर आहे. भारतीय जनता पार्टीचा मी जिल्हा कार्यकारिणी व पदाधिकारी आहे. तसेच 2 वेळा नगरसेवक म्हणून आपल्या सर्वांच्या मित्रांच्या सहकार्याने निवडून आलो. तसेच माझ्या तेली समाजाचा मी विद्यमान अध्यक्ष आहे व शहरातील गजानन महाराज मंदिर, नीलकंठेश्वर महाराज मंदिर अशा मंदिराचा मी ट्रस्टी आहे. तसेच शहरातील सामाजिक सेवाभावी संस्था जायंट्स ग्रुप याचा सक्रिय सभासद आहे. तसेच ज्ञात सर्व जे सामाजिक संघटना असतात त्यात माझ्या नेहमी सक्रिय सहभाग असतो. या मागे सर्व करण्यामागे आपल्या सर्व मित्रपरिवाराची, गुरुजनांच्या आशीर्वाद व ऊर्जा लाभते. धन्यवाद. यानंतर आपण एक सर्वांचा परिचय ऐकून एक निवांत होऊन गेलो की ज्यावेळेस झाला आता सर्वांचा ओळख परिचय होऊन गेलो. पण कुठंतरी आता आपल्या नाश्ताही पचायला पाहिजे, कारण जेवणाची पुढची तयारी आहे. तर आपल्या समोर आपल्या आज हास्यगुरु म्हणून आपण ज्यांना मानतो जसराजची संजय दिनी यांना विनंती करतो की आपल्याकडे जेवण व आपलं आता 45 मिनिटाचं अंतर आहे. तर आपल्या ज्यांच्या आपण तर आपल्या ग्रुप मध्ये करतो, पण आज बऱ्याचदा हे मित्रपरिवार बऱ्याच वर्षानंतर कालखंडानंतर जवळजवळ 34-35 वर्ष म्हटले म्हणजे आज 3 ताप होतात. 3 तापानंतर आम्ही येतोय सोबत. तर आपण या ज्यांचे काही हृदयाच्या नसा कुठंतरी ब्लॉकेज बिकेज असतील तर ते पूर्ण आज ब्लॉकेज निघायला पाहिजे अशी मी विनंती करतो. कारण हास्याच्या कार्यक्रमामध्ये एक आनंद त्यांनाही घेत आहे. दुसरं सर्व लघुशंकेला गेले. दुसरी शंका बाळगू नका की मी आलो ते सगळे पळून गेले असं नाही. अजून कार्यक्रमाला सुरुवात झाली नाही, कारण खूप वेळपासून बसली होती आणि सगळं दाबता येतं.
ते दाबता येत नाही, कारण मी स्वतः एकदा उठून जेवण आलो. तर एक 5 मिनिटं आपण वाट पाहू आणि तुम्ही जितकी मला साथ देणार मी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करेल. आणि कौटुंबिक एक मित्रपरिवाराचा कार्यक्रम मी तुमच्यासमोर सादर करेल. आणि सगळेच टॅलेंटेड आहेत, त्यामुळे तुम्हाला मला काही जास्त सांगायची गरज पडणार नाही. एक अर्धा तास आपण मनसोक्त हसू आणि मग त्याच्यानंतर नक्कीच जेवायचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी विनंती करतो की जे गेले असतील त्यांना कृपया लवकर बोलवा. मराठी समजेगी ना? तुमच्याच भरोश्यावर मराठीत कार्यक्रम देते. क्या बात है. ज्ञानेश्वर भाऊ भाऊ आता बसून घेतो. माझ्या आयुष्य शूटिंग मध्ये गेले. आजच्या या अतिशय सुंदर कार्यक्रमात मी सर्वांचं स्वागत करतो, गुरुजनांचा आशीर्वाद घेतो. आणि हा कार्यक्रम रात्री 10 वाजता मला ज्ञानेश्वर भाऊंचा फोन आला. कदाचित 11 वाजले असतील. रात्री 11 वाजता फोन आला. आता 11 वाजता फोन आल्यावर एकच मला धसका असतो, कोणी गेलं तर नाही. त्यातल्या त्यात ज्ञानेश्वर भाऊंनी मला प्रश्न केला, भाऊ खुश आहे का? म्हणजे शहाद्यात आहे का? म्हटलं काय आहे? म्हणजे हा कार्यक्रम. मग त्याला होकार दिला. जोड्या तुम्ही सर्व मित्र आज एकत्रित झाले आणि म्हणतात की दोस्त. सर, दोस्ती भी एक अजीब रिश्ता है. जाओ दे. अजीब रिश्ता है जो निभा दे वो फरिश्ता है. और 35 साल के बाद भी आप लोग एकत्रित हुए, इससे बढ़कर कोई फरिश्ता नहीं हो सकता. कहते हैं कि जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है. जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है, वरना समझ लो वो जबरदस्ती जिंदा है. आज जवळपास सर्व आपण 50शीत आलो. इथं मला 2 गोष्टीमध्ये स्वतःला आनंद मला आला. एक तर इंग्रजीचे शिक्षक आदरणीय शेख साहेब यांचा सत्कार आमचे मित्र अनिल भूप यांनी केला. आता इंग्रजीच्या शिक्षकांचा सत्कार अनिल भूपे करावा हा फार मोठा विनोद. दुसरा आनंद असा झाला, एका मित्राने सांगितलं की मला एक मुलगा आहे ना, आता एक 20 महिन्याची ना. हा 20 महिन्याची ना. काय प्रयत्न अजूनही सुरू आहे. म्हणजे आपण थकलो असं कुठंच वाटायला नको. कारण मला 7 वर्षाचा नातू आहे. आता प्रयत्न करूनही काही उपयोग नाही. असो, विनोद झाला सर. खरंच तुम्ही भाग्यवान असाल. मग बाकीच्यांना काय बेवकूफ मिळालंय. मग आणि मला एक विशेष आनंद झाला. ज्ञानेश्वर भाऊंना मी विचारलं की आता तुम्ही 35 वर्षांनी एकत्र येतात, कपलसह की सिंगल? नाही रे भाऊ म्हणे सिंगल आहे. तेव्हा मला माझ्या बातमीचा एक विनोद आठवला. माझी पत्नी म्हणाली, तुम्ही माणसं मेल्यावर स्वर्गात जातात, बायकांना का घेऊन जात नाही? म्हटलं म्हणूनच त्याला स्वर्ग म्हणतात. तिथं बी तुम्ही, मग काय कामाचे? तर आज तुम्ही सगळे निकड आलेले. निकड म्हणजे एकटे आलेले, ज्याला म्हणतो ना आपण. आणि विनोद असा होतो साहेब, तुम्हाला काय सांगतो, आमचे JD पाटील सर इतके उत्तर देण्यामध्ये पट आहेत. एकदा मी दुपारी 1:30 वाजता भर उन्हात माझे काही काम असल्यामुळे त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या दार ठोठवला. तू मला परेशान नको यार बेटा, तू बसून जा. दुपारी 1:30 वाजता त्यांच्या दार ठोठवला. आता दुपारी 1:30 वाजता भर उन्हात माणूस एक तर आराम करत असेल किंवा काहीतरी टेन्शन.
जसा दार टोटवला सरांना मधून असा राग आला तर 1:30 वाजता कोण मरायला आला. दार उघडल्याबरोबर मला पाहिल्यावर थोडा राग शांत झाला. संजेती तू का ये आताच गल्लीतल्या कुत्र्याला काढलं रे तू आला. मी मी त्यावेळेला विचार केला की रागही माणूस कसा काढू शकतो. आता त्या कुत्र्याच्या आणि माझ्या काय संबंध, पण त्यांनी तो विनोद केला मला अजूनही आठवतं. मग सरांनी मला घरात बोलवलं ये आणि मॅडमला सांगितलं अगे संचेती वकील आला 1 कप चहा आण. मी म्हटलं सर तुम्ही चहा नाही घेणार. सर म्हणाले तो माझ्यासाठीच मागवला, म्हणजे मला चहाही नाही. पण मॅडम हुशार होत्या, त्यांनी 2 कप चहा आणि बिस्किट आणले. मला खूप आनंद झाला. याला म्हणतात संस्कार. 2 कप चहा बिस्किट. मी म्हटलं मॅडम धन्यवाद. आणि याच्यात धन्यवाद काय नाही म्हटलं, सरांनी 1 कप चहा सांगितला, तुम्ही 2 कप चहा आणि बिस्किटही आणले. मॅडम म्हणाले हे काय चालतं का, तुम्ही यांचे विद्यार्थी, तुम्ही यांचे मित्र वकील, तुम्हाला बिस्किट चहा नको. माझ्या दारावर कुत्रा जरी आला तरी मी त्याला 4 पोळ्या टाकते. मग शेवटी म्हटलं ठीक आहे. मग मी चहाचा कप हातात घेतला आणि त्या बिस्किटला हात लावलं. जसं त्या बिस्किटला हात लावलं त्यांच्या पाळीव कुत्रा कोपऱ्यातून मी म्हटलं हा आणखीन काय नवीन प्रकार. बिस्किटला हात लावलं गुंगारे. मी म्हटलं सर कशाला गुंगारतो. अरे रे रे हिला अक्कल नाही, त्याचे बिस्किट तुला देऊन टाकले म्हणे. भैया आपले विनोद चालू आहे, त्यांचे काही विनोद सुरू आहे. मला अनेकदा कार्यक्रमाला अनुभव येतात. प्रत्येक व्यक्ती हसत नाही. एका कार्यक्रमाला सगळेच व्यक्ती माझ्या विनोदावर हसत होते. एक मात्र असा ठिम्म त्याच्या चेहऱ्यावर आडवी उभी रेष नाही. असाच पाय माझेही शेवटी मन सगळे असताना हात निठ्ठूर हसत नाही. म्हणून मी शेजारच्याला विचारलं अरे भाऊ, तो म्हणे तू तुझ्या चालू दे, त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही, तो बहिरा आहे. तर कार्यक्रमामध्ये असं होत राहतं. आणि मला अनेक वेळेला असे विनोद माझ्या आयुष्यात घडत असतात. एक 15 दिवसापूर्वीची गोष्ट, मी धुळ्याला गेलो होतो. एसटी मध्ये जागा होती. एक 70-80 वर्षाची म्हातारी एसटीत आली. पहिल्या सीटवर भाऊ इथं बसू का. त्याने पाहिलं हे तर लई जुनं मॉडेल आहे, येणार आहे कोणी. तिला जागा नाही दिली. पुढे गेले, पुढे विचारलं भाऊ हा टेबटू माडी येणार आहे. हे सगळं पाहिलं तिने, पाहिलं मला कुणी जागा देणार नाही. बोनटवर जाऊन बसून गेली ड्रायव्हरच्या शेजारी. आणि एक 10 मिनिटांनी एक सुंदर स्त्री त्या गाडीत आली. ज्यानं ज्या बाईला त्या म्हातारीला नाकारलं ते पण या मॅडम इथं झटकून तो एक तर खिडकीतच घुसून गेला. हे सगळं दृश्य ती म्हातारी पाहत होती. बघा मी आली तो मला म्हणे येणार आहे, आणि ही आली तर सगळे जागा देत आहेत. ती म्हातारी तिथूनच ओरडली त्या पोरीला, ए बेटा बसून घे, जोपर्यंत वय तोपर्यंत बसून घे, नाही तर असं बोनेटवर बसावं लागेल. इसके लिए जब तक जिंदगी हसलो सर. आणि विशेष म्हणजे शिपायापासून तर शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था चालकापर्यंत सगळे आलेत. आणि काही दुबईहून आले, काही हैदराबादहून कुठून आले. मी ज्ञानेश्वरला म्हटलं स्वर्गवाल्यांनी फोन लावला असता तेही आले असते, कारण हा कार्यक्रम फार आनंदाचा असतो, महत्वाचा असतो. विनोदाला कुठंच सीमा नाही. आज सकाळची गोष्ट, एक 70-80 वर्षाची म्हातारी चालता चालता रस्त्यात पडली. जशी पडली मीनं तिला हात देऊन उचललं, कारण मला जेडी पाटलांचे संस्कार होते. मीनं हात देऊन उचलल्याबरोबर तिने मला आशीर्वाद दिला, बेटा तुने आज मला उचललं, उद्या देव तुला उचलेल. बिंदास मुस्कुराओ क्या गम है, बिंदास मुस्कुराओ क्या गम है, अच्छा या बुरा ये तो केवल भ्रम है, क्योंकि जिंदगी का नाम कभी खुशी कभी, म्हणून हसायलाच पाहिजे. एक मुलगा माझ्याकडे आला, काका काका मला जग बदलायचे. म्हटलं बेटा त्याच्यासाठी तुला कुवारा राहावं लागेल. का. म्हटलं लग्न झाल्यावर बेटा तू टीव्हीचे चॅनल बी बदलू शकणार नाही. आजची परिस्थिती तशी आहे.
आणि मी पाहतो नेहमी सगळ्या बायकांना असं वाटतं माझा मुलगा कृष्ण व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? मारो छोकरो, माझा मुलगा मेरा लडका कृष्ण होणार. आणि जरासा नवरा कृष्ण बनायला गेला की त्याच्या मारुती करून टाकतात. नवरा कृष्ण नको, मुलगा कृष्ण पाहिजे. आणि मी सांगतो कदर करा हो त्या बायकोची, कदर करा. आपण त्या बायकोची जी एक साडी घेण्यासाठी अख्खं दुकान पालथं घालते, तिने आपल्याला पसंत केलंय. हा, सही बात आहे ना सर. आणि त्या बायकोची कदर आपण करत नाही आणि एकटे येतो. कारण यायलाच पाहिजे, प्रत्येकाला बायकोचा स्वभाव माहिती. मान्य व्यासपीठ आणि माझे सगळे जाणते लोकांनी मला या ठिकाणी टेनिसन नावाचा एक कवी, त्याने कवितामध्ये शेवटचा भाग ओळ लिहिली आहे, स्टँड लिहिला आहे. तो सांगतो वॉन्डरिंग बिटवीन टू वर्ड्स, म्हणजे ते दोन जगात भटकून राहिला. वॉन्डरिंग बिटवीन टू वर्ड्स, वन डे, एक जग जे आहे मेले. म्हणजे आम्ही इथे तुमच्याबरोबर होतोय का नाही, तुम्ही होते त्यावेळेस ते संपले and other powerless will go. आणि दुसरे जे आहे जे जन्माला आले आहेत. मित्रांनो, ही अशी परिस्थिती आहे त्यावेळेस की आम्ही तुम्हाला सगळ्यांना म्हणजे विसरून गेलो. प्रमाणे आपण चेहरा सुद्धा जसे जसे वय वाढत असते तसे जसे माणसाचे सुद्धा बदलत असते. तर काही ठिकाणी सुद्धा आम्हाला असे त्यांना तुम्ही या ठिकाणी आम्हाला एकत्र केले, हे खूप म्हणजे जबरदस्त काम केलं. इट इज व्हेरी ग्रेट वर्क डन बाय यू माय फ्रेंड्स. कारण काय, अशी संधी मला नाही वाटत कुणाला मिळाली असेल आपल्याकडे, की ही जो चान्स तुम्ही दिलाय, शिक्षकांना एकत्र आणले, विद्यार्थी सगळे एकत्र आले. इट इज व्हेरी ग्रेट वर्क जे आहे यशस्वी जावं, तुम्हाला जीवनामध्ये सगळ्या ठिकाणी परमेश्वर मदत करो. असे जे तुम्ही त्या ठिकाणी तुमची येणारी पिढी जी आहे जोपर्यंत हे जग चालणार तोपर्यंत सुखी समाधानी राहो आणि तुम्हाला परमेश्वर जे आहे तुमची इच्छानुसार नजा जाहिर परस्ती पर कुछ अक्ल दानिश है, नजा जाहिर परस्ती पर कुछ अक्ल दानिश है. यानी जे काही दिसून राहिले त्या परिस्थितीवर जाऊ नको तुम्ही. कारण आपल्याला समजा या ठिकाणी काळोखार दिसून आलं, ती परिस्थिती नेहमी राहील असे नाही. नजा जाहीर परिस्थितीवर अगर तू त्यातलं दानिश आहे, तुझ्यामुळे थोडेसे ज्ञान असेल तर त्या परिस्थितीवर जाऊन चमकता है जो नजर आता सोना नाही. प्रथमतः मी आपल्या वसंतरावला एक विद्यार्थी या ठिकाणी जमलेले सर्व संस्थेतले सगळे या ठिकाणी जमलेले माझे विद्यार्थी या सर्व माझे विद्यार्थ्यांना मी प्रथमतः आमच्या सगळ्या गुरुजनांच्या वतीनं खूप खूप तुम्हाला आशीर्वाद देतो. आपले जीवन शिखरावर पोहोचेल असा आमच्या सगळ्यांना तुम्हाला आशीर्वाद देतो. मला आमचे आमचे ज्ञानेश्वर यांच्या रात्री मला फोन आला. मी ज्ञानेश्वर बोललो की थोडी प्रकृती गेल्या 10 दिवसांपासून गळ्यातलं इन्फेक्शन आणि याच्याने थोडंसं आजारी होतो. तो एक शब्द सांगितला की सर असा असा हा कार्यक्रम आणि त्याच्यात आपण तिथं सगळे एकत्र आल्यानंतर तुमची विद्यार्थी सगळे आल्यानंतर तुम्ही तिथं बरे व्हाल आणि जवळजवळ 90% जास्त मला बरं करून टाकलं. हा माझा एक विद्यार्थ्यांची विद्यार्थी एक माझा या ठिकाणी
सांगावं या ठिकाणी इच्छित जास्त वेळ या ठिकाणी न घेता वसंतराव नाईक जुन्या विद्यालयामध्ये सगळे साक्षीदार या ठिकाणी बसलेले आपले सगळे गुरुजन या ठिकाणी बसलेले त्यावेळची परिस्थिती आणि आता जो वसंतराव नाईक शैक्षणिक अर्थात कर्म साक्षी रुंजन जाधव शैक्षणिक संकुल याचं स्वरूप पाहिलं आणि माझे या ठिकाणी जमलेले माझे विद्यार्थी सगळे या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे म्हणजे संस्थेच्या प्रगतीमध्ये शाळेच्या प्रगतीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे खालीच्या नाही तर बरोबरीचा वाटा असा आहे विद्यार्थी आजही माझा कुठलाही विद्यार्थी असले आत्ताच्याही सत्तेचे विद्यार्थी असतील जे शिक्षक असतील तिची शिस्त आहे ती शिस्त आतापर्यंत शेवटपर्यंत सुरू आहे आचरणात आणलेली आहे आणि त्याचंच हे फळ आहे आणि त्याच्यातून अनेक मोठमोठ्या पदावरती नोकरीला आहेत व्यवसायात उद्योगात आहेत विविध संघटनांमध्ये आहेत विविध राजकीय सामाजिक कार्य क्षेत्रामध्ये ते काम करतायत आणि तिथलं प्रशासन आणि तिथले जे संस्कार शेवटी स्वर्गीय नानासाहेबांचे तत्व आहे की माझा विद्यार्थी माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या मुलांना काहीतरी दिलं गेलं पाहिजे शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांनी तेच सांगितलं की मुलांनो ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला हा आनंदाच्या आणि आठवणीतला जे क्षणापैकी असेल तर हा माझ्या सर्वात आनंदाचा क्षण आठवणीतला आहे तो म्हणजे माझी विद्यार्थ्यांची हा स्नेह मिलन कारण हे सगळ्यांना एकत्रित करणं सगळ्यांची संपर्क साधणं आणि सगळ्यांना आणणं गुरुजनांना आणणं काही जे शिक्षक आपले आहेत आपले गुरुजन या ठिकाणी बसले ज्यांनी तुम्हाला घडवलं तुमच्या आयुष्यासाठी आणि म्हणून तर आपलं आयुष्य जे आज चांगलं दिसतंय ते गुरुजनांच्या आशीर्वादामुळेच मला अभिमान असा आहे की एक काळ असा होता दरवर्षी प्रत्येक शहादा नगरपालिकेमध्ये जे अनेक असे विद्यार्थी जे अगोदर सांगितलं सगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य एक काळात पंचवार्षिक मध्ये असा काळ होता त्यावेळेस ज्ञानेश्वर भाऊ शिक्षण वसंतराव नाईक विद्यालयाचे विद्यार्थी आणि त्यावेळेस आमच्या शाळेचं विद्यालय संस्थेचं कुठलंही काम असलं तर ते आदरण जागेची किती माझी शाळा आहे फक्त फोन करा आम्ही आहोत म्हणजे हा सुद्धा मोठा वाटा अप्रत्यक्षरित्या हा त्यांनी दिलेला आहे हा गुरुजनांचा आशीर्वाद आणि आशीर्वादाची खेळ म्हणून हे विद्यार्थी माझी विद्यार्थीपेक्षा हा माझं कुटुंब आहे तर मला ज्यावेळेस विद्यार्थी भेटतात माझे विद्यार्थी भेटतात आदर आणि सन्मान देतात तर आम्ही त्या पद्धतीने आपण ज्यावेळेस शाळेत आल्यानंतर आम्ही मुलं समजतो परंतु आम्ही शेवटच्या आमच्या स्वपरिवार आहे आणि आमच्या उतारवयात जरी असलं तरी परिवार आमच्या सोबत आहे म्हणून विद्यार्थ्यांच्या घडवलेला आहे एकदा एसपी कार्यालयात गेल्यानंतर तिथं 4 विद्यार्थी तिथं रायटन पासून पोलीस कॉन्स्टेबल पासून तिथं आपल्याला ते विद्यार्थी म्हणजे हे प्रत्येक क्षेत्रामध्ये इथे गेल्यानंतर कुठे कागदपत्र अडेल असं कुठेही अडचण आलेली नाही तर तिथं आपले विद्यार्थी प्रत्येक देशाच्या सीमा रक्षावर सुद्धा तिथं सैनिक म्हणून असणारे आपले विद्यार्थी सुद्धा आहेत तर ही आपली कार्याची पावती एक संस्कार आहे सगळा आणि म्हणून आपण एक चांगला कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने घडवून आणला एक चांगला त्या ठिकाणी कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण याच्यानंतर तुमचे आठवणीतले क्षण येतील की आपण शाळेच्या पहिल्या दिवसापासून तर आपली बॅच संपेपर्यंत आपण व्यवसायाला लागलो तर सगळं आपल्या संसाराच्या दारापासून सगळं तुम्ही आपण करणार आहात हे सगळं करत असताना आपण आदर्श विद्यार्थी हा आदर्श प्रयोग तुम्ही जो दिला तो आज या व्यासपीठावर तुम्ही जो गुरुजनांचा सन्मान केला हाच पुन्हा आदर्श आपण आणि गुरु परमेश्वराच्या सोबत तुम्हाला सगळ्या गुरूंच्या तुमच्यासोबत आशीर्वाद आहे सगळ्या आपल्याला त्या ठिकाणी या गुरुजनांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी नाही असे मी पुन्हा आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद देतो स्वर्गीय नानासाहेब कर्मसाक्षी नानासाहेब जाधव शैक्षणिक संकुलातर्फे सगळ्या शिक्षकांच्या वतीने ताई साहेबांच्या वतीने आपल्या सगळ्यांना मी त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतो त्यांचेही आशीर्वाद आमच्या या मुलांना आमच्या या परिवारातल्या कुटुंबाच्या प्रत्येक आमचा हा सदस्य आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो
आणि या सगळ्या सदस्यांना मी आशीर्वाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठ्या प्रमाणावर त्या जागेवर उभे आहेत. बऱ्याचशा आपल्या मित्रांनी बघितलेलं आहे ते. बऱ्याचशा काही मित्रांनी बघितलेलं ते नाही ते. तर कृपया आग्रहाची विनंती राहील की आपल्याला जसा वेळ मिळेल तसं ते संकुल आपण बघत केला. सर आम्हाला आठवतं 8वी 9वी किंवा 10वी असो आम्ही त्या स्वर्गीय बी.के. मोरे सर पीटीचे टीचर होते. तर खूप काटे होते तिथे. मग कोणी सरांना सुचवलं की बुवा या 8वी 9वीच्या तिन्ही तुकड्या आपण घेऊन तिथं आता 1 तास पीटीच्या असायच्या, एक चित्रकलाच्या असायच्या, एक स्काउटच्या असायच्या. आम्हाला आपल्याला जायचंय दप्तर वगैरे घेऊन घ्या तुमचे म्हणून. मग कुठं जायचंय ते आपल्याला शाळेच्या प्रिमायझर बघायच्या. तिथं गेलं तर सर्व बाबळीची काट तिथं होती. तर तिथं काटे काढणारे होते सर्वजण, बाकी मजूर पण होते. पण ते काढलेले काटे एका ठिकाणी सर्व मैदान आपल्या सर्व मित्र परिवाराला साक्षीने आपण सर्व स्वच्छ केलेलं होतं. सुरुवात शाळेपासून झालेली होती. फाउंडेशन शाळेत. तर त्या अनुषंगाने सर ती एक छोटीशी आठवण सांगितली आणि दुसरी आठवण अशी, परत 10वी झाले आपण सर्व काम धंद्याला लागलो. परत 2000 इलेक्शन झाले. तोपर्यंत शाळेची परिस्थिती परवानगी वगैरे आणून तोपर्यंत तिथं नगरपालिकेत